अमरावती जिल्ह्यात खोटं नेमकं कोण बोलतोय? पालकमंत्री की आमदार? काँग्रेसचा सवाल. भाजप खडके दात्यांकडून माफीनामा घेणार का? ऐतिहासिक नेहरू मैदानाच्या व्यावसायिक विकासाचा मुद्दा तापला. यवतमाळ जिल्ह्यात निवडणुका की परखेड? 12,000वर आक्षेप, जिल्हाभरात गोंधळ. नागरिक विचारतायत गरीब बसूनच याद्या केल्या की काय? आक्षेप नोंदवण्यासाठी पालिकेत तोबा गर्दी. अकोला जिल्ह्यात कमी दरात सोन्याचे आमिष दाखवत महिलेची 61 लाख रुपयांनी फसवणूक, चौघांना अटक. रामदासपेठ पोलिसांची मोठी कारवाई. बुलढाणा जिल्ह्यात आरक्षणाचे त्रांगणे सुटले, आता समन्वयी बैठकात साधणार मेळ. महाविकास आघाडीच्या बैठकीचा मुहूर्त निश्चित, महायुती दिवाळीनंतर मंथन, राजकारण तापले. वाशिम जिल्ह्यात अर्धे सत्र उलटले, पूरक पोषण आहाराचे अनुदान रखडले. दिवाळीच्या तोंडावर पोषण आहार शिजवणाऱ्या बचत गटासमोर अडचणी, मुख्याध्यापक शिक्षक पदरमड करून विद्यार्थ्यांना देतायत पोषण आहार. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे पद्मश्री शंकरबाबा होणार आजोबा, वज्जरमध्ये आनंदोत्सव. वैशालीला साडी चोळी, विभागीय धर्मादाय आयुक्त यांची सपत्नीक हजेरी. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आपल्या 5 ते 6 मित्रांसह केळापूर येथील खुनी नदीच्या धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेले एका 14 वर्षीय शाळकरी मुलाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडीस आली. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे नगरपंचायतच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये त्रुटी, तेल्हारा विकास मंचची तक्रार. चुकीच्या नोंदीमुळे मतदार यादीत गोंधळ, स्थळ निरीक्षण करून परिस्थितीची पडताळणी करण्याची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे स्वतंत्र केळी बोर्डची स्थापना करण्याची मागणी, क्रांताधिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. वाशिम बाजार समितीत 2 कोटींची शेतकरी भवन, शासनाकडून निकषानुसार 50% अनुदान. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील स्थानक परिसर दीर्घकाळानंतर स्वच्छ, प्रवाशांना दिलासा. 1.5 वर्षानंतर सफाईचे कंत्राट पुन्हा सुरू, रेल रोको कृती समितीच्या पाठपुराव्याला यश मिळाले. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे मेथीची जोडी 40, कोथिंबीर 10 रुपयात फक्त 2 काड्या. यंदा अतिवृष्टीने भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान, बाजारात आवक घटली. अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील बल्हाडी गावात आरोग्य पथक दाखल झाले, संरक्षणात 9 जणांना आढळला किडनीचा आजार. बुलढाणा तालुक्यातील डालसावंगी येथे गोठ्याला आग, 3 गुरांसह 90 कोंबड्यांचा मृत्यू, शेती साहित्याचे नुकसान, मदतीची मागणी. वाशिम जिल्ह्यात श्री सरस्वती महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिवादन, विविध कार्यक्रम उत्साहात, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद. अमरावती जिल्ह्यात मतदार यादीतून अंजनगाव सुरजी तालुक्यातील अनेक गाव गायब, मतदार यादीत गोंधळ, पंचायत समितीच्या माजी सभापतींचा आक्षेप. यवतमाळ जिल्ह्यातील जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी संचलित यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी नेटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील चिंचोली गणू शेती शिवारातील 95 फूट खोल विहिरीत पडलेल्या नीलगाईच्या पाडसाला वन विभागाच्या चमूने मंगळवारी सुरक्षितपणे बाहेर काढून त्याला जीवनदान दिले. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे पोलिसांनी दारूची अवैध वाहतूक करताना दोघांना रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून देशी दारूचा साठा आणि दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई 14 ऑक्टोबर रोजी सकाळी लोणी रोड परिसरात करण्यात आली. वाशिम जिल्ह्यात काँक्रीट रस्त्यावर पाण्याचा अभाव, महामार्गाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, नागरिकांमध्ये नाराजीचा सूर. शहरातून जाणारे रस्त्यांचे काम दर्जेदार करण्याची मागणी. अमरावती जिल्ह्यातील राजुरा बाजारात यंदा सुरुवातीपासूनच हिरव्या मिरचीचे भाव घडघडले असून मिरची उत्पादक शेतकऱ्यांना किमान दराने रडविले. गतवर्षी याच वेळी 11,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेलेले दर यंदा 2,500 ते 2,800 रुपये क्विंटलवर आला. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे पिढा गावामागे लागली ट्रान्सफॉर्मरची पिढा, 2 आठवड्यापासून यंत्रणेची दुरुस्तीकडे दुर्लक्ष. अकोला जिल्ह्यातील नया अंदुरा परिसरात सोयाबीनला एकरी 50 किलो उतारा, शेतकरी आर्थिक संकटात. लागवड खर्चही वसूल होईना, पावसामुळे घटले उत्पादन. बुलढाण्यात म्युझिकल कलर वॉटर फाउंटनचा जल्लोष, शहर पर्यटनाच्या नकाशावर आणणार, गायकवाड. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे मुख्यालयी न राहणारे शिक्षकांच्या घरभाडे भत्ता बंद करण्याची मागणी, ब्रह्माणवाडा ग्रामपंचायत प्रशासनाचा ठराव. अमरावती जिल्ह्यात सप्टेंबरचे वीज बिल वाढले, लाइटिंग लावणार तरी कोण? महावितरणकडून इंधन समायोजन शुल्कात वाढ, ग्राहकांना फटका. यवतमाळ जिल्ह्यात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यवतमाळ शाखेच्या वतीने मुख्यमंत्री मदत निधीला 51,000 रुपयाचा धनादेश देण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
मुलांची स्मार्ट हजेरी लागणार, पण शिक्षकांचे काम वाढणार. नेटवर्कच्या समस्येमुळे त्रास वाढणार. शिकवण्यापेक्षा इतर कामेच जास्त. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे नुकसानाचे पंचनामे पूर्ण. आता शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा. महसूल व कृषी विभागाचे कामकाज वेगात. अतिवृष्टीमुळे पिके बाधित. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांची हजेरी आता स्वीपचॅट या ॲपमधील स्मार्ट उपस्थितीत या बेटद्वारे नोंदवण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने केली. यामुळे शिक्षकांचे काम आणखी वाढणार आहे. अमरावती जिल्ह्यात स्वस्ताईने नवीन वाहन आवाक्यात. सेकंड हँड वाहनांचे मार्केट आले गोत्यात. बाजारात उलाढाल घटली. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याचा फटका बसला. यवतमाळ जिल्ह्यातील कडंब येथे स्किल इंडिया मिशनचे शिक्षक वाऱ्यावर. 8 महिन्यापासून मानधनच नाही. अकोला जिल्ह्यात जननी सुरक्षा योजनेतील अपहाराबाबत अधिष्ठाता व सीएसचे कानावर हात. स्त्रीरोग विभाग प्रमुखावर निधी अपहाराचा आरोप. कारवाईसाठी पत्रही नाही. एसटीतून आवडेल तेथे प्रवास. भाडे कपातीमुळे आणखी स्वस्तात. 4 व 7 दिवसांच्या पासवर 20 ते 25% कपात. प्रवाशांना मिळाला दिलासा. वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली जाते. शेतकरी या हळदीच्या पिकाला वर्षभर जपत असतात. परंतु हेच शेतकरी आता संकटात सापडले. कारण वातावरणातील बदलामुळे हळदीच्या पिकावर मोठ्या प्रमाणामध्ये कोरपा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यात नेहरू मैदानाचे प्रांगण हेकर झोनसाठी उपलब्ध करून द्या. शहीद भगतसिंग हेकर्स युनियनचे महापालिका आयुक्तांना निवेदन. यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे महासम्राट बळीराजा रथयात्रेचे नेर येथे स्वागत. राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक जागृतीचा संदेश. जनरल स्टोअर, किराणा दुकानात फटाके विकाल तर गोत्यात याल. संयुक्त पथक कारवाई करणार. बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे शेंदूर जन पागरा गटात अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फिरले. 10 वर्षांनंतर महिलांना संधी. समीकरण बदलली. वाशिम जिल्ह्यात राज्यात अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट अडवले. या संकट समयी वाशिम बाजार समितीने शेतकऱ्यांप्रती बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 लाख रुपयाची मदत दिली. जिल्हा परिषद शाळांना लागणार कायमचे टाळे. 1 ते 5 पटसंख्या असलेल्या शाळांचे समूह शाळात होणार रूपांतर. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे यावर्षी पाऊस अधिक कोसळणार असा अंदाज हवामान खात्याने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वर्तविला होता. मात्र अतिवृष्टी होईल असा अंदाज नव्हता. त्यामुळे सुरुवातीला भाजीपाला पिके जोमाने आली. नंतर मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पिकांचे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यातील पातूर, खानापूर, आष्टूल रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यामुळे वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण झाला. या झुडपामुळे अपघाताचा धोका वाढला असून जाळे तोडण्याची मागणी वाहन चालकांकडून होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव जट्टू येथे नाफेड मार्फत जिल्ह्यात हमीभाव केंद्र सुरू करा, अन्यथा आंदोलन. शेतकरी संघटनेचे निवेदन. वाशिम जिल्ह्यात कुस्ती स्पर्धेत करण महालेला सुवर्ण पदक. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ पोलिसांनी मंगळवारी 45 तांदळाने भरलेला ट्रक पकडत 21 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद नगर परिषद प्रारूप मतदार यादीत गोंधळ. मतदारांची झाली अडचण. सीओकडे आक्षेप दाखल. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात. स्मार्ट हजेरी. शिक्षकांचे काम वाढणार की घटणार? ऑनलाईन हजेरीत बुलढाणा जिल्ह्याची सरासरी केवळ 30%. वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 जिल्ह्यातून जातो. वाशिम ते मालेगाव या मार्गावर अनेक ठिकाणी वळण मार्ग बनवण्यात आले. परंतु जांभरूड, पराडे आणि दारकाटा या गावाकडे वळण मार्गच नसल्याने तात्पुरते दुभाजक तोडून रस्ता केला. परंतु या मार्गावरून सुसाट वेगाने वाहने धावतात. त्यामुळे गावकडे वळण घेताना प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.